नमस्कार. स्वयंपाकघरातील कामं दिसायला कमी असतात, पण ही एकामागोमाग एक कामं आवरायला बराच वेळ लागतो. हे खूप कठीण असतं, पण घरातली कामं करण्यात आपला बराच वेळ वाया जातो. काही सोपे किचन हॅक्स तुमचं रोजचं काम अधिक सोपं करू शकतात. कामं पटकन आवरलं जाण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर कामाचा वेळ वाचू शकतो आणि स्वयंपाकघरही स्वच्छ राहील. नंबर 1. डाळ कुकरच्या झाकणाला लागते. जर डाळ बनवताना सतत कुकरच्या झाकणाला लागून पाणी गळत असेल आणि कुकरचं झाकण खराब होत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवल्यानंतर त्यात स्टीलची एक लहान वाटी ठेवा. असं केल्यानं डाळ बाहेर येणार नाही. नंबर 2. किचनमध्ये ठेवलेल्या कात्रीची धार कमी झाली आहे. जर स्वयंपाकघरातील कात्री चांगलं काम करत नसेल आणि त्यांची धार कमकुवत झाली असेल तर तुम्ही ही युक्ती वापरू शकता. यासाठी मिठाच्या डब्यात 2-3 मिनिटे कात्री ठेवा. असे केल्याने कात्रीची धार खूप तीक्ष्ण होईल. नंबर 3. भात शिजवताना पाणी जास्त झालं तर काय कराल? तांदूळ शिजवताना त्यात भरपूर पाणी उरले असेल तर भातामध्ये ब्रेडचा तुकडा काही वेळ असाच राहू द्या आणि गॅस बंद करा. ब्रेड बाहेर काढल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स टाकूनही खाऊ शकता. नंबर 4. मिठाच्या भांड्याला ओलावा आला असेल तर काय कराल? मिठाच्या भांड्यात ओलावा असल्यास सर्व मीठ ओले होते. ओलावा काढून टाकण्यासाठी तुम्ही तांदळाचे दाणे भांड्यात टाकता. तांदळाचे दाणे ओलावा शोषून घेतात आणि जड असल्यामुळे मीठ दाबून टाकतात. यामुळे मीठ सहज बाहेर येऊ शकते. नंबर 5. लसूण सोलण्याची ट्रिक. लसूण सहज सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या काही वेळ गरम पाण्यात टाका. नंतर काही वेळाने जेव्हा तुम्ही लसूण सोलून घ्याल तेव्हा कोणताही प्रयत्न न करता फक्त वरचा भाग कापून स्वच्छ संपूर्ण साल बाहेर येईल. नंबर 6. चटणीचा रंग काळा पडतो. चटणी बनवल्यानंतर जर रंग काळा पडत असेल तर चटणी बनवताना त्यात 1 चमचा दही घाला. यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही तयार चटणीचा रंग काळा पडत नाही. नंबर 7. सफरचंद काळं पडतं. सफरचंद बराच वेळ कापून ठेवल्यास ते काळे पडते. सफरचंद ताजे राहण्यासाठी आणि ते काळे होऊ नये यासाठी तुम्ही ही युक्ती अवलंबू शकता. यासाठी चिरलेल्या सफरचंदाचे तुकडे मीठ आणि लिंबाच्या थंड पाण्यात ठेवा. यामुळे सफरचंद काळं पडणार नाही. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बघत राहा आपलं स्वयंपाकघर हे चॅनेल. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.